पहिल्या तहकुबीनंतर कामकाजाला सुरुवात झाल्यावर अनुदानासाठी पुरवणी मागण्यांवरील पुढील चर्चा सुरू करण्याचा पीठासीन अधिकारी संध्या राय यांनी प्रयत्न केला. मात्र विरोधकांनी पुन्हा एकदा गदारोळाला सुरुवात केली. विरोधी सदस्यांनी घोषणाबाजी सुरूच ठेवली आणि त्या अध्यक्षांसमोरच्या जागेत धाव घेतली. त्यामुळे सभागृहाचं कामकाज दुपारी 2 वाजेपर्यंत तहकूब करावं लागलं. विधानसभेत आज लक्षवेधींसंदर्भात विशेष बैठकींचं आयोजन करण्यात आलं. मात्र संबंधित मंत्री अनुपस्थित असल्यानं सभागृहाचं कामकाज 10 मिनिटांसाठी तहकूब करावं लागलं. त्यानंतर कामकाजाला सुरुवात झाल्यावर प्रवीण दटके यांनी मोबाईल टॉवरसंदर्भात उपस्थित केलेल्या लक्षवेधींवर प्रभारी मंत्री उदय सामंत यांनी उत्तर दिलं. राज्यात इमारतींवरील मोबाईल टॉवर उभारण्यासाठी धोरण आखण्याच्या सूचना माहिती तंत्रज्ञान सचिवांना देण्यात येतील आणि असे टॉवर उभारण्यात आलेल्या इमारतींचं संरचनात्मक परीक्षण येत्या 3 महिन्यात पूर्ण करण्यात येईल, असं उदय सामंत यांनी सांगितलं. केंद्र सरकारच्या याबाबतच्या धोरणाच्या विरोधात सचिवांनी पत्रक काढल्याचा आरोप दटके यांनी यावेळी केला होता. त्याची चौकशी करण्यात येईल, असं मंत्री म्हणाले. राज्यात विविध जिल्ह्यात मालवाहतुकीच्या तपासणीसाठी उभारलेल्या सर्व तपासणी चौक्या रद्द करण्याचा निर्णय शासनानं घेतला आहे. मात्र त्यापोटी द्यायच्या नुकसान भरपाईची रक्कम देण्यासाठी वित्त विभागात प्रस्ताव प्रलंबित असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. संबंधित लक्षवेधी सूचना नाना पटोले यांनी उपस्थित केली होती. शासनाकडून महाविद्यालयीन विद्यार्थिनींसाठी शैक्षणिक शुल्क प्रतिपूर्ती होण्यासाठी होणारा विलंब टाळण्यासाठी आता वित्तीय संस्थांशी करार करण्यात येणार आहे, अशी माहिती उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सभागृहात दिली. हे शुल्क सर्व संबंधित महाविद्यालयाला सरकारनं उशिरा दिल्यामुळे विद्यार्थिनींकडून आधीच हे शुल्क आकारलं जातं. हे टाळण्यासाठी वित्तीय संस्थांकडून कर्ज स्वरूपात ते उपलब्ध करून ती रक्कम सरकार त्यांना देईल, अशी माहिती देखील मंत्री पाटील यांनी दिली. पूर्व प्राथमिक शिक्षण देणाऱ्या सर्व खासगी केंद्रांची नोंदणी अनिवार्य करण्यासाठी एक अधिनियम तयार करण्यात येत आहे. त्यासाठी एक सक्षम प्राधिकरण देखील तयार करण्यात येणार आहे आणि एक नोंदणी पोर्टल तयार करून त्याद्वारे नोंदणी करण्यात येईल, अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी दिली. या संपूर्ण प्रस्तावावर विधी आणि न्याय विभागाचं मत घेण्यात येत आहे. त्यात शुल्क किती असावं, शिक्षकांची शैक्षणिक अर्हता, विद्यार्थ्यांसाठी सुविधा, शिक्षण पद्धती आदीबाबत माहिती देण्यात येईल, असंही मंत्र्यांनी सांगितलं. राज्यात LPGची कमतरता जाणवत असून